गुड इवनिंग एवरीवन। हर एक के पास 3 मिनट होंगे। 1 मिनट में आपका सवाल पूछा जाएगा और 2 मिनट में मेरे आंसर्स होंगे। एक ही बर्थडे पे एक व्यक्ति पूछ सकता है 2 सवाल। जिनका जिनका नाम लिया जाएगा वो लोग पूछेंगे। माइक अनम्यूट मत करिए, हम लोग आपको पूछेंगे वैसे। हेलो। हेलो मैम, शीतल मैम। ऐश्वर्या हियर। यस मैम। हाँ, मुझे डेट और टाइम कुछ पूछा ही नहीं। बर्थ डेट, अभी प्लेस, टाइम। पूछा जाएगा मैम। ओके ओके। अभी आपको सिर्फ बर्थडे पूछा जाएगा और नाम पूछा जाएगा और 2 सवाल पूछे जाएंगे। और टाइम नहीं पूछा जाएगा क्या? अभी टाइम नहीं पूछा जाएगा क्योंकि ये टेम्पररी सॉल्यूशन रहेगा ना यहाँ पे। यहाँ पे कुंडली ओके। नहीं देखी जाएगी, यहाँ पे आपको टेम्पररी सॉल्यूशन दिया जाएगा। पूनम मैम आए हुए हैं। पूनम कोकारे मैम। हॅलो, हा मॅम. यस गुड मैम। इव्हनिंग. वेरी गुड इवनिंग। मराठीत बोलू शकतोय का यस यस हिंदीमध्ये? यस, प्लीज प्लीज। ओके. ऍक्च्युली माझे दोन वेगळ्या वेगळ्या डेट ऑफ बर्थचे होते क्वेश्चन, पण ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझ्याबद्दलच विचारते. माझी डेट ऑफ बर्थ आहे 21 ऑक्टोबर 1983. हम्म। आणि मला ऍक्च्युली मी 17 वर्ष ऍज अ प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, म्हणजे डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलेले. पण हम्म। मी मिस्टरांच्या ट्रान्सफरमुळे बडोद्याला गुजरातमध्ये शिफ्ट झाली. पण इथं आल्यापासून मला म्हणजे एवढा एक्सपिरियन्स असून सुद्धा जॉब नाही मिळत आहे. आणि ज्या ठिकाणी मी जाते तर तिथे मला म्हणावी एक्सपेक्टेड अशी सॅलरी नाही मिळत आहे, किंवा मग त्यांच्याकडून रिजेक्ट होत आहे. तर मग जॉब मिळण्यासाठी काय करावं, असा हा माझा एक क्वेश्चन आहे. आणि कर्जमुक्तीसाठी म्हणजे कर्ज म्हणजे घर घर लोन आणि असे लोन आहे, तर त्याच्यासाठी काय करू शकते? हे सगळे लोन तुमच्याच नावावर आहे? नाही, माझ्या नावावर नाहीये, मिस्टरांच्या नावावरती आहे. मिस्टरांच्या नावावर नाही, तुमच्या नावावर काहीच नाहीये की तुमच्या नावावर आहे? म्हणजे प्रॉपर्टी सगळ्या माझ्या नावावर आहे, पण कर्ज म्हणजे त्यांच्या बँकेतून जातात ना ईएमआय, त्यामुळे त्यांच्या नावावरती आहे कर्ज. नाही मग त्याच्यावर आपण त्यांची बर्थडेट नाही बघत आहे. आपण तुमच्या बर्थडेट नुसार सोल्युशन्स देतो आहे. जॉबसाठी ओके. आता सिम्पल. तुमच्या वेबसाईट वरतून तर मग ते मला कस्टमाइज करून मिळेल का? मग जे तुमचं असेल ते डायरेक्ट असं येतं मिळतं आम्हाला? मॅम त्याच्यामध्ये ना तुमची पॉकेट किट साठी आणलं काय आमच्याकडे गं? घेतले जाते. हा? पॉकेट किट साठी आमच्याकडे बर्थडेट घेतली जाते. बर्थडेट नंतर तुमच्या बर्थडेट नुसार नोटचा नंबर मॅच केला जातो. प्रत्येक नोटवर, मग ती बाहेरची करन्सी असू देत किंवा इथली करन्सी असू देत. जसे ही फिलिपिन्सची करन्सी आहे तर या फिलिपिन्सच्या करन्सीच्या इथे एक नंबर आहे. हा नंबर हम्म. डेट नुसार मॅच केला जातो आणि मग त्यानंतर तुम्हाला ती नोट प्रोव्हाइड केली जाते. ओके. ओके ओके. थँक्यू चालेल. मॅम. थँक्यू सो मच. प्रशांत सर. हेलो प्रशांत गुड शिंदे मॅम. सर. येस सर, व्हेरी गुड इव्हनिंग. प्लीज तुमचे प्रश्न आणि जन्मतारीख. जन्मतारीख 10 ऑक्टोबर 1981. हम्म. क्वेश्चन मनी प्रॉब्लेम. ओके. आणि दुसरा? अडकले पैसे अडकले. किती अडकलेत? नंबर ऑफ? नंबर ऑफ 18 लाख. 18 lakhs. ओके. एकाच व्यक्तीकडे वेगवेगळ्या लोकांकडे आहेत? 3 व्यक्तीकडे. ओके. ठीक आहे. आणि सेकंड? सॉरी मॅम. दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा फॅमिली हेल्थ. फॅमिली हेल्थ नाही, अबाउट हे जे 10 11 81 आहे ना त्यांच्यासाठी विचारू शकता तुम्ही. 10 10 81 माझी. हा, 10 10 81 साठी तुम्ही प्रश्न दुसरा कुठला आहे तुमचा? नाही, बस एवढं एकच. काय डोनेशन करतात सर? नाही समजलं. डोनेशन काय करता? प्रोफेशनल ना. डोनेशन डोनेशन काय करतात? तुम्ही दान धर्म काही करता? दान धर्म नाही, सध्या नाही. हा. काहीच करत नाही कुठेच? डोनेशन एक ठिकाणी आहे चालू मॅडम, एक 5 6 वर्षापासून
स्वामी समर्थ केंद्र आहे आपलं दिंडोरी. तिथे हम्म. मंथली माझं हे होतं. बरं, ठीक आहे. विचार नका. हे जे 2 उपाय दिलेत ते हम्म. रेग्युलरली फॉलो करा, कारण प्रत्येक पौर्णिमेचा पण दिलाय मी तुम्हाला हा. आणि मंडेचा पण दिलाय. जेवढ्या ठीक आहे. लवकर शक्य होईल सुरू करा. आपण पुढे हा. जाऊया, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. ओके, थँक्यू. मॅम. सीमा मॅम, सीमा राउत. सीमा मैम है? फाइन. ज्योति मैम, ज्योति गौरी, ठीक है. ऐश्वर्या मैम, आपका माइक अनम्यूट हो रहा है. ठीक है. साइली मैम, साइली नेलकर, येस येस येस, मी आहे. बोला. हॅलो हम्म. मॅम, माझा पहिला प्रश्न आहे माझ्या लग्नाविषयी. बर्थ डेट सांगा मॅम. बर्थ डेट माझी आहे 22 सप्टेंबर हम्म. 1992. हम्म. नाईन्टीन येस. नाईन्टी टू हाँ बोला, पुढे बोला. एक मॅरेज, दुसरं. दुसरं आहे माझी कोर्ट केस किंवा एक फॅमिली आहे, त्यांच्यावरती आम्ही जवळपास त्यांना फाशीच व्हावी इतकी मोठी केस केलेली आहे. पण याच्यात आमची खूप फसवणूक होतीये. पोलीस केस सुद्धा झालेली नाहीये, काहीच होत नाहीये. खूप त्रास होतोय. याविषयी नावाने केली आहे. तुमच्या नावाने केस आहे? हो, माझ्या नावानेच केस आहे. तुम्ही केली आहे? कशा हो बाबत हो केस हो. आहे? मॅडम, एक फॅमिली आहे, तर खूपच गंभीर प्रकरण आहे त्यांचं. आणि लोकांचे मर्डर वगैरे करण्याचे प्रकार, इतकं डेंजर प्रकार करणारी फॅमिली आहे. पैशांसाठी त्यांच्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर आहे, काहीतरी मशीन आहे, त्याच्या थ्रू लोकांना फसवून त्यांचे मर्डर करण्याचे प्रकार हे फॅमिली करतात. तर मला आणि माझ्या फॅमिलीला गेले 3 वर्ष झाले हे त्रास देत आहेत. तर ह्यांचं प्रकरण इतकं गंभीर आहे की यांना फाशीच होईल. तर यासाठीच आम्ही केस केली आहे, पण त्याच्यातून आमची फसवणूकच होतीये, पोलीस केस सुद्धा होत नाहीये. तर यासाठी मॅडम काय करू? याच्यातून माझं 3 वर्ष झाले खूप नुकसान झालंय. माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे माझ्या फॅमिलीला आणि मला खूप मोठा त्रास होतोय. 3 वर्ष आमचे खूप वेस्ट झाले आहेत याच्यामध्ये, ताई, लिटरली वेस्ट झाले तुमच्या आमचे. लग्नाबद्दल मी इथे सांगू शकते. हे जे तुमचं पोलीस केस आणि कोर्ट केसचं मॅटर आहे, त्याच्यासाठी इथे आन्सर देणं माझ्यासाठी नाहीये योग्य. कारण हे सोपं प्रकरण नाहीये. आणि जर का तुमच्या कुंडलीमध्ये हा योग आहे, तर हे कदाचित तुमच्यावर उलटू शकणारी गोष्ट दिसतीये. ते हे सोल्युशन नाहीच आहे या ठिकाणी. मी इथे सोल्युशन नाही देऊ शकत. चार्जेस विषयी आमच्याकडे काही वेडिंग कार्ड वगैरे काही येत नाहीये, तर आता अशा परिस्थितीत काय करू शकते? डोनेशन वगैरे तर आता जमणं शक्य नाहीये, तर दुसरं काय करू शकते मॅरेज साठी? डोनेशन न जमण्यासारखं मी दिलंच नाहीये तुम्हाला. मी खूप सिम्पल डोनेशन दिले, हार्डली 100, 50, 200 रुपयाचं डोनेशन दिलंय. मी तुम्हाला म्हणत नाहीये की लाखो करोडोनी तुम्ही डोनेशन करा. हा, तसं नाही, पण आम्ही 100. म्हणजे जातच नाही, लग्न होतच नाहीये आमच्या इथे जास्त, त्यामुळे काय हा, करू शकतो? शोधावं दुसरं काय? लागेल तुम्हाला. खूप ठिकाणी असं असतं की जिथे 20, 20, 25, 25 मुलींचे लग्न केले जातात, अनाथ आश्रम असतात, अशा ठिकाणी केले जातात. भरपूर लोक आहेत जगात जे असं सगळं काम करतात. ओळखीचे लोक नाही आहेत तर जवळपासचे लोक असतील, कॉलनीतले लोक असतील, घरात कॉलनीतला वॉचमॅन असेल, कॉलनीतला सर्वंट असेल, बाहेर झाडू मारणारी लोक असतात. अशी इतकी लोक असतात ज्यांना खूप गरज असते. आणि आपल्यासाठी ते 100, 200, 500, 1000 रुपये काहीच नसतात, पण त्यांच्यासाठी एवढी मोठी गोष्ट असते ती. तर अशा ठिकाणी तुम्ही डोनेशन केलं तर खूप चांगलं होईल, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. कारण एकदा जर का तुम्हाला द्यायची सवय लागली तरच तुम्हाला देव देईल. तुम्ही सगळं स्वतःकडे ठेवाल आणि द्यायला तयारच नसाल तर देव पण देत नाही. पण मॅम, अजून दुसरं काय करू शकते? एवढं एकाच उपायाने माझं मॅम, इथे मी तेवढाच देऊ शकते आता टेम्पररी. तुमची बर्थ डेट बघून मी तुम्हाला तेच बोलले ना की तुमची बर्थ डेट क्रिटिकल आहे, त्याच्यासाठी पूर्ण स्टडी करावं लागेल. बर्थ डेट, बर्थ टाइम, बर्थ प्लेस बघावं लागेल. ओके.
त्यासाठी मी काय करू शकते मग आता? आपण ह्याच्यासाठी नंतर बोलूया, ठीक आहे? ओके, थँक्यू ठीक आहे मॅम. ना. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. प्रवीण निकाळजे. हम्म. She went for her undergrad program, and she went for undergrad program. She finished her undergrad program, and at that time there was a corona thing happening, recession वगैरह. So, but still she managed to get one job. But वो job चला गया उसके हाथ से because she could not clear her license exam for 2 marks. Okay, it was a dream job and it didn't happen. तो फिर बाद में हमने सोचा फिर क्या करने का, and she was very much insisting that she doesn't want to come back to India. Then she went for her master's program over there only. So master's program में गई, she got a job on Feb 2024 last year. Now the company applied for her H-1B visa. She was not selected last year. This year also she is not selected, which term happened in April. Now, there is a possibility that if there are not so many people who have accepted the H-1B visa, they might rerun it, the country might rerun it in August or something, as you're aware. So that is one possibility. And so will she get it? Will there be a rerun and will she get the visa? H-1B visa में उसका selection होगा क्या? That is one question. Second बर्थडे thing मैम. is, ma'am, she got a job. She got a job last year, but she's just dragging in that job because she's the only one girl, brown girl, in amidst 40 men. So it is really tough. They are literally kicking her like a ball. But when you are in a foreign country, you just have to stay there. And if that is your American dream, you just silently, just hold on there. Tomorrow is going to be a better day than today. But it is really tough. But I'm so proud of my girl that she's still going. But as a mother, it hurts me that my child is not enjoying. She's loving the work. The work is amazing. She's not scared of the work, but the people. एंड साला ये H1 भी अभी हो नहीं रहा है, लास्ट ईयर भी नहीं हुआ, ये वन भी नहीं हुआ. मैं क्या करूं तो क्या करूं, यानी मुझे इतना रहने का है वहां पे उसको, लेकिन ये हो नहीं रहा है. उसका सो क्या बर्थडे कर रहे? बता दीजिए प्लीज. 6 जून 1998. बर्थडे इज टू गुड मैम, डोंट वरी अबाउट. जितना आप वरी कर रहे हो उतना है नहीं. डेफिनेटली प्लानिटरी डायरेक्शंस इस बार 29th के बाद काफी सारी चेंजेस हुई है. हम्म. थोड़ा टाइम दे दीजिए. लेकिन 30. हाँ, तो सब एक बार पैसे आ गए तो सारी चीजें रुक जाती है. पैसे आना जरूरी है और पैसे आने के लिए ये 2 उपाय दिए हैं. ये अगर आप करोगे आपको हेल्थ का भी बहुत ज्यादा केयर करना पड़ेगा क्योंकि आपकी कुंडली में कहीं ना कहीं हेल्थ को भी टारगेट बनाया गया है. तो उसके लिए क्या करना पड़ेगा? केयर करनी पड़ेगी. योगा मेडिटेशंस करिए कंपलसरी. जो डोनेशन बोला है वो भी करिए. ठीक है. वो मंदिर मंदिर में छोड़ के आ जाने का? आप मंदिर के पुजारी को दीजिए. अच्छा. हम्म? त्रिशूल. त्रिशूल चांदी के. और जो भी बहुत अच्छा दोस्त है उसके घर पे आपको नंदी गिफ्ट लेके जाना है. ठीक है. ठीक. चांदी का ही ना? चांदी का ही. ठीक. ओके. सीमा मैम. येस मॅम. येस मैम प्लीज. मॅडम माझं आहे ना 75 लाखाचं लोन आहे माझं. हम्म. त्याच्यासाठी मला हे करायचं होतं आणि घरामध्ये आमच्या नाही का म्हणजे असं कंटिन्यू कटकटी होत राहतात. त्याच्यासाठी मी हे केलं होतं. 2 प्रश्न म्हणजे. तुमच्या जन्मतारीख तुमच्या नावावर लोन आहे 75 लाखाचं. म्हणजे मिस्टर आणि माझ्या दोघांच्या मिळून 65 लाखाचं लोन आहे आमचं आणि बाहेरचं आम्ही म्हणजे आपल्या नातेवाईकडून घेतलेले असे आहेत. म्हणजे टोटल 75 लाख आहेत आमचे. पण हे फक्त आणि फक्त तुमच्या नावावर आहे. हा म्हणजे मिस्टर फक्त मला को को ऍप्लिकंट आहेत. बाकी सगळं माझ्याच ह्याच्यातून हे होत आहे. जन्मतारीख सांगा. 27/10/1986. तुम्ही काय करता. मी पोलीस म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. कर्ज कमी करण्यासाठी काय प्रयत्न करताय. मी स्टॉक मार्केट करत होते पण मग त्याच्यामध्ये मला लॉसच होतो जास्त. म्हणजे प्रॉफिट होतो नाही असं नाही पण प्रॉफिट पेक्षा लॉस जास्त होतं. त्याच्यामुळे मी ते सोडून दिले आता. स्टॉक मार्केट इज नॉट गुड फॉर यू. हा. पहिले कारण तुम्हाला राग खूप येतो. तुम्ही बरोबर डिपार्टमेंट मध्ये. किती लोकांना मारून कुठून येतात. नाही नाही मी साईड ब्रांचेस केलेली आतापर्यंत.
अच्छा. डोनेशन काय करता मॅम? डोनेशन म्हणजे आपलं मंदिरामध्ये वगैरे असं, म्हणजे मी स्वामींच्या याच्यामध्ये जाते. आपलं केंद्र आहे एक इथे आमच्या इथं, हडपसरला राहते मी. मग तिथे आपलं गुरुचरित्र असं केलं किंवा काय असे, म्हणजे स्वामींच्या दानपेटीमध्ये मी टाकते. अन्नदानासाठी म्हणा किंवा जे काय असेल ते. आणि पुन्हा एक जनकल्याण योजना म्हणून आहे की ज्याचा उपयोग म्हणजे गरीब लोकांच्या होतो. असं माझं अकाउंट मधून दर महिन्याला त्याचे पैसे कट होऊन जातात ते. ओके मॅम, येणारे 27 मंगळवार हा. मोजून 250 ग्राम बुंदीचे लाडू किंवा बुंदी हा. हनुमानाच्या मंदिरात जेव्हा पिरियड्स वगैरे असतील तेव्हा मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा हॅलो. शक्य असेल तेव्हा, पण हा. कंपल्सरी 250 ग्राम भोग मारुतीच्या हा. मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात. आणि की मीच कोणी बोललेलं जमत नाही, त्याच्यामुळे तुमचं जास्ती प्रॉब्लेम्स होतात लोकांसोबत. सकाळी दिवसच सुरू करा गुळ खाऊन. गुळ खाऊन. हा. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि 27 मंगळवार हनुमानाच्या मंदिरामध्ये. मायेचा ओलावा दिसतो. काय हॅलो मॅडम, म्हणता? आवाज येतोय? हा हा. हा. एक तर तुमचं बोलणं मला खूप आवडतं, म्हणजे समजावण्याची पद्धत आणि हे ना मला फार आवडतं. म्हणजे तुमचे ते सगळे मी पॉडकास्ट आणि नेहमी बघते, तर ते एक मला आवडतं, ते मी ऍप्रिसिएशन देते. आता माझे दोन प्रश्न प्रश्न म्हणजे भरपूर आहेत, पण पहिले प्रश्न मुलांना प्रिफरन्स. जसं तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल वाटतं तसं मलाही माझ्या दोन्ही मुलांबद्दल वाटतं. तर त्यांचं करिअर, तर माझा मोठा मुलगा जो आहे तो आर्किटेक्ट आहे. त्याची डेट ऑफ बर्थ आहे 12 जानेवारी 1998. एकाच मुलाबद्दल दोन प्रश्न नाही विचारावे लागतील, ओके, दुसऱ्याबद्दल नाही का? कारण आजचा रूलच तो आहे ना की हा, 3 मिनिटं प्रत्येकाला आणि बरं बरं, चालेल चालेल एकाच चालेल कोऑर्डिनेटर. सॉरी. चालेल. ओके ओके, नेक्स्ट टाइम दुसऱ्याबद्दल. हा. नाही. तर मग ह्याच्याबद्दल म्हणजे त्याचं करिअर आणि त्याचं पुढे आता म्हणजे लग्नाचं पण बघायचंय आम्हाला, तर त्याच्यासाठी. आणि तो जॉब करतोय सध्या, तर त्याचं पुढे त्याला काय म्हणजे त्याची प्रोग्रेस किंवा काय, की त्यांनी काय केलं पाहिजे अजून. हा, आर्किटेक्ट आहे. हो. आहे मॅम, प्रोग्रेस चांगली आहे, काही हरकत नाहीये. हम्म. चांगलं करेल. लग्न पण लव्ह मॅरेज मोस्टली प्रेफरेबल असेल याच्यासाठी. ओके. प्रॅक्टिकली राहतो हा. इट्स गुड थिंग अबाउट हिम की तो प्रॅक्टिकली असतो. हम्म. घरातल्यांशी थोडंफार जमत असेल, थोडंफार नसेल जमत. नाही, जमतं सगळ्यांची तसं, फक्त माझी आणि त्याचीच थोडीशी हे होते, पण डिसिप्लिन वाईज म्हणजे लवकर उठणं नाही किंवा काय, मग ते सगळ्या आयांचं असतं तसं, बाकी काय नाही. तसं हे आहे म्हणजे एकदम भावनिक असं हे आहे. आणि पूजा करणं हे करणं मात्र अगदी न सांगता सगळं व्यवस्थित करतो. देवाचं याचं वगैरे असं, म्हणजे ते सांगावं लागत नाही. एकच मिनिट, एकच. इसमें रहेगा नहीं? नहीं है ना? नहीं है यार, एडवोकेट वर्जन लाने स्पीकिंग. येस. सो हा मॅडम. एक सिम्पल सा रेमेडी त्यांना करू द्यात की हा. जी लोक ज्यांना आपण म्हणतो ना की गरजू विद्यार्थी आहेत आणि ज्यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करायला आवडतं, अशा लोकांना त्यांना मदत करण्याची आयुष्यभर संधी द्या. म्हणजे लाईफ लॉंग जर ते करत राहिले तर त्यांच्या करिअरमध्ये कुठे अडचण येणार नाही. आणि लग्नासाठी एक कॉमनली आता आपण सगळ्यांना जो उपाय दिला, पाण्यामध्ये हळद टाकायची आणि हळदीचं ज्या ज्या ठिकाणी लग्न असेल, रिलेटिव्ह, फॅमिली, फ्रेंड्स, तिथे तिथे हळद गिफ्ट करायची. ठीक आहे. ओके ओके थँक्यू. ओके मॅडम. आणि मॅडम दुसऱ्या मुलाबद्दल विचारायचं तर मग कधी पुन्हा कधी तुमचं हे असणार? एव्हरी 15th असतं आपलं. अच्छा, ठीक आहे. ओके मॅडम. आणि असं अदर दॅन दिस मला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला तर? व्हॉट्सअप मेसेजेस करा ना, ओके. आमच्याकडे लगेच रिप्लाय येतो. अच्छा, ठीक आहे मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
हाँ वेंकटेश सर, हो रहा है आपका माइक अनम्यूट, तो प्लीज। यस। Yes, 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 madam. Can you hear me? या प्लीज। Yes, hi. Hi, madam. व्यंकटेश श्रीपादा, मी कल्याणवरनं बोलतोय. हम्म। सो माझा डेट ऑफ बर्थ आहे 24 नोव्हेंबर 1991. टायमिंग आहे रात्रीचे 12 वाजून 15 मिनिटं. पर डेट बर्थ प्लेस आहे माझं कल्याण. तर माझे दोन क्वेश्चन आहेत मॅडम. एक तर आहे जॉब आणि करिअर बद्दल. फर्स्टली सो बेसिकली भरपूर ट्राय करतोय जॉब चेंजसाठी, कारण की एका जागेवरती स्टकिंग चालू आहे. आणि इश्यूज जॉबमध्ये इश्यू असं काही नसतं, पण कसं की करिअर ग्रोथ एक आपण बघतो तुमच्या पिरियडच्या टाइमाप्रमाणे, राईट, ॲज पर जे त्या ग्रोथसाठी बघतो. पण इतके इंटरव्ह्यूज दिले, जॉब झाले, इंटरव्ह्यू झाले, क्रॅक होतात आणि टायमावरती त्यात रिजेक्शन येतं की नाही आम्ही प्लेस नाही करत तुम्हाला, किंवा कुठल्या इंटरव्ह्यूला गेलो आणि तिकडे सगळं चांगलं झालं आणि एखाद दोन राऊंडच्या नंतर मग तिसऱ्या राऊंडमध्ये कुठल्या कारणामध्ये रिझन्स मध्ये रिजेक्शन झालेले आहेत, असे भरपूर झालेले आहेत. तर एक स्टक झालेलं आहे करिअर माझं भरपूर 5 ते 6 वर्षापासून. दॅट इज माय फर्स्ट क्वेश्चन. सेकंड इज की आता प्रॉब्लेम मनी प्रॉब्लेम झालेला आहे, कारण की जिम्मेदारी वाढले त्यामुळे मग लोनचे प्रोसेस झाले आणि लोन्स इतके डेप्स इतके वाढले की आता जवळपास 25 लाखाचा डेप झालेला आहे. आणि त्यातनं बाहेर पडता येत नाही, पण ते अजून वाढतच चाललंय. आणि त्यात आय थिंक अजून गुस्सा झालं, कारण की माझं एका एका पाठी ते छोटं छोटं काहीतरी घेणं, मग इकडून घेणं तिकडून घेणं, आणि ते त्रास एकदम डोक्याच्या वरती झालेला आहे. त्यातनं बाहेर पडायला काहीच रस्ता नाही भेटत, म्हणजे एकदम स्टक झालं प्रत्येक गोष्टीमध्ये. ते मनी प्रॉब्लेम स्टक आणि ते करिअर, दोघं तिन्ही माझ्या असे एकदम ह्याच्यामध्ये पाटकून पडलेले आहेत की मला काय उपायच भेटत नाही काय. ठीक आहे सर, ऍक्च्युली कुंडलीमध्ये आहेत प्रॉब्लेम. तुमचं प्लॅनेटरी डिरेक्शन खूपच डिस्टर्ब झाली आहेत. डिसिजन्स रॉंग होतातच आहेत, प्रत्येक ठिकाणी डिसिजन्स रॉंग होत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींना रिलेशनशिप मध्ये कुठे ना कुठे अडचणी येत आहेत. प्रॉब्लेम तर आहेच. डोनेशन काय करता? मॅडम मी डोनेशन मंदिरामध्ये करतो, बाहेर कुठेही मुलं बाळ छोटे छोटे मिळतात, काही पैसे दिले, कोणाला फूड डोनेशन केलं, परत एनजीओ मध्ये माझ्याकडून जेवढं होतं तसे काय उरले समजा माझ्याकडून एखादं 500-1000 रुपये, तर एनजीओ मध्ये वगैरे मी असे ऑनलाईन एनजीओ थ्रू डोनेशन केलेले आहेत भरपूर सारे, आणि चालू असतात माझे. पण कधी कधी नसतात, तर मी स्वतः स्टक असतो की काय करू का नाही करू, का कुठून ऍडजस्ट करून द्यायला, असं होऊन जातं. ठीक आहे, ठीक आहे, डन. आयुष्यात बरेच उतार चढाव अजून बघायला लागणार आहेत. नंबर जरी चांगला असला 24 तरी रिलेशनशिप मध्ये पण प्रॉब्लेम येणार आहेत. निगेटिव्ह एनर्जी सराउंडिंग खूप मोठी आहे. मागे खेचणारी लोक पण खूप आहेत. अकरा शुक्रवार ओके. केसर, काजू आणि डिंक ओके, केस हे काजून डिंक. जे पण प्रमाण तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घ्या. आणि हे खूप गरजू लोकांच्या घरी तुम्हाला द्यायचंय. 11 शुक्रवार लगातार कंपल्सरी. तर शुक्रवार लगातार केसर कासू आणि डिंक. या ओके. ह्या तिघी गोष्टी जेवढ्या 11 शुक्रवार ज्या पण प्रमाणात तुम्हाला घ्यायचे, कुठलंही कंपल्सेशन नाहीये. जे पण प्रमाण तुम्हाला घ्यायचंय तेवढं फक्त एकच प्रयत्न करा की 11 शुक्रवार ते सेम राहायला पाहिजे. म्हणजे या शुक्रवारी काजू तुम्ही 1.25 ग्राम दिलेत आणि पुढच्या शुक्रवारी 150 ग्राम दिलेत, तसं नाही करायचंय. ठीक आहे. ओके, तर ओके बाकी होऊन जाईल सगळं, व्यवस्थित करूया. मॅडम, जर इन केस जर आपल्याला म्हणजे परत कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे राहायचं असेल तर चालू करीन मी. बट ती जे प्रॉब्लेम हे जे झालेलं आहे टेपचं झालेलं आहे. करूया तर नंतर, आम्ही तर आहोत, अवेलेबल असतोच, डोंट वरी. यस गाड़े मैम, गाड़े संजीवनी गाड़े, आपका माइक अनम्यूट होगा. हा मॅडम, झाला. झाला, ओके. येस मॅम. तेच मॅडम, डेप्थ लॉस आणि हे व्यापार वृद्धीसाठी प्रश्न विचारायचा होता. माझी जन्मतारीख आहे 26 सप्टेंबर 1974. कसला बिझनेस आहे तुमचा? हे आधार सेवा केंद्र.
ओके. बिझनेस 15 ऑगस्ट 2011 पासून आहे. तिथे मला कधी लॉस होत नाही, पण खर्चच असे वाढतात ना, मुलांचे म्हणा किंवा आपले, ते खर्च करावाच लागतो. मग तिथे सगळं हे होतं, मनी मॅनेजमेंट म्हणजे गोंधळ होतो सगळा. आणि आता घरासाठी पण लोन घेतलाय मिस्टरांच्या आणि माझ्या नावावर 16 लाखाचं. पण हे म्हणतात की ते रिटायर झाल्यावर करतील, पण माझ्या नावावर पण आहे, सबसिडीचं लोन आहे 6 लाखाचं स्वतःच, आणि हे पण माझ्या नावानेच घेतलेलं आहे घराचं. तर ते लोनसाठी आणि व्यापार वृद्धीसाठी मला आयडिया द्या, काहीतरी उपाय द्या. सगळे आज 26, 17, 8 वालेच काय आलेत आज सगळे? सगळ्यांना 22 असे, सगळ्यांनाच असेच प्रॉब्लेम आलेत आज. फेवरेट नंबर आलेत आज सगळे माझे. ठीक आहे मॅम. हा, माझी डॉक्युमेंट्स वरती मॅडम 1 जून जन्मतारीख आहे. हे आणि ओरिजिनल आहे. हा, म्हणजे वडिलांनी ते ऍडमिशनसाठी 2-3 महिने वाढवले होते, असे काहीतरी ते म्हणतात. ठीक आहे. हा, हेल्थ कशी असते मॅम? बीपीचा त्रास असतो. म्हणजे मी चालणं चालू केलं का गोळी नाही घेतली तरी चालते, पण मी एकदा, आणि हा टेन्शनच असतो ना मॅडम. हा घरात पण थोडस एक इश्यू चालू आहे मुलीच्या लग्नाबद्दल. साखरपुडा झाल्यानंतर पण ते म्हणजे हे करायचं चाललेलं आहे, टेन्शन राहतो. मॅम, ओव्हरऑल कुंडलीमध्ये जर बघितलं, हा, अडचणी आहेत, पहिल्यापासून हो सफर, हो. भरपूर सफर करतायत. ठीक आहे. हम्म. जिकडे मेडिकल हेल्थ केअर मध्ये तुम्ही काय डोनेशन करू शकताय का बघा. हा, अ, करू शकते, तुम्ही म्हणा. गोळ्यांचं गोळ्यांचं किंवा फिजिओ रिलेटेड काही इक्विपमेंट लागतायत, हा अशा हा ठिकाणी तुम्ही जे काय डोनेशन करू शकताय ते करा. त्याच्यानंतर 777 हा नंबर लेफ्ट बॉडीवर लिहायला सुरू करा. हा हा हम्म? ह्या हा. 2 गोष्टी आपण करूया, बघूया. आणि व्यापार वृद्धीसाठी तेच ओव्हरऑल दोघी सोल्युशन्स दिले. एक तर हा हा. मेडिकल हेल्थ केअर आणि एक तर टॅबलेट्स, आणि 777 हा नंबर लेफ्ट बॉडीवर लिहा. मॅडम, स्टॉक मार्केटमध्ये मी करू शकते का? मी आताच नाही सांगू शकत मॅम, ठीक आहे, कारण ठीक त्यांचा नंबर जो आहे आहे. हा तो हा, आहे थोडा त्रासदायक. 8 नंबर. हम्म. मी तुमच्या सगळ्या ऑडिओ ऐकते. तुमचा एक एक शब्द डबल डबल ऐकते, मला आवडतं. थँक्यू सो मच हा, मॅम. ठीक आहे. येस, लांडे मॅम, माइक अनम्यूट होगा. वैजंता मैम, ओके. कौन बाकी रहा है अभी? सुप्रिया मैम. हाँ, यस मैम. हॅलो. हॅलो यस. मॅम. यस मैम. यस. येस, माझं नाव वैजयंत आहे. हम्म. माझी जन्मतारीख आहे 15 जुलै 77, हम्म. आणि पेपरवर माझी 27/4/77 आहे. हम्म. आणि मला 2 प्रश्न आहेत करिअर आणि घराबद्दल. हम्म. मी 2014 पासून वकिली सुरू केली हम्म. वडगाव मावळ कोर्टमध्ये, म्हणजे पुण्याच्या इथे तालुका लेवलवर आहे हे. 2014 मध्ये सुरू केली आणि 2017 पर्यंत बऱ्यापैकी म्हणजे चांगलं इन्कम झालं. त्यानंतर मला 2018 मध्ये ट्विन्स झाले, मग ते मुलांचे सांभाळण्यात माझा बराच वेळ गेला. नंतर 21 पासून मी प्रॅक्टिस सुरू केली, पण अजूनपर्यंत इन्कम सुरू झाले नाही. आता मी रोज कोर्टमध्ये जाते. अगोदर मी सिव्हिल प्रॅक्टिस करत होते, आता मी क्रिमिनल प्रॅक्टिस पण सुरू केली. तरी हम्म. प्रॅक्टिसचा एरिया मला विचारायचंय, तुम्हाला बदलायचा म्हणजे बदलावं का? कारण मी पूर्ण स्टडी करते. एखादी फाईल माझ्याकडे आली ना, तर पूर्ण लास्ट स्टेज म्हणजे जजमेंट साहेबांना देण्यासाठी जेवढा स्टडी हवा तेवढा सगळं करते, पण ते फाईल्स माझ्याकडे येतच नाही. हा झाला माझा पहिला प्रश्न. आणि मला नोटरी सर्टिफिकेट सुद्धा आता इश्यू होणार आहे ह्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये. हम्म. आणि दुसरा माझा प्रश्न आहे घराचा, की मी लग्न होऊन, म्हणजे मी मुंबईला राहत होते, मी लग्न होऊन इकडे आले तळेगाव दाभाडेला. तर हम्म. ज्या सोसायटीमध्ये आले ना मी, तिथे आम्ही रेंटवर राहत होतो, म्हणजे आमचे सगळं पूर्ण फॅमिली.
आता रेंट आम्ही तिकडचा एरिया सोडला. आता मला आणि माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना असं आम्हाला तिकडे घर घ्यायचं विकत. तर ते कधी होईल? हे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न होता, तुम्ही एवढं सगळं बोललात त्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट प्रश्न पकडणं, म्हणजे मी 2 प्रश्न घेतले, तुमचं नवीन घर कधी होईल आणि दुसरं हा तुमच्यासाठी तो एरिया सुटेबल आहे की नाही, बरोबर आहे? हा हा दोन. मी 2014ला वकिली सुरू केली. हा, ते 2017 कळालं. पर्यंत. हे हा 2 प्रश्न आहेत तुमचे, बरोबर आहेत ना आता? हा हा हो. 21 पासून मला काहीही इन्कम नाहीये. प्लस माझं नोटरी सर्टिफिकेट पण आता येणार आहे. तर काय करावं, कसं करावं? एरिया बदलायला हरकत नाहीये मॅम, एरिया बदलू शकता तुम्ही हा आणि 2027 पर्यंत तुमचं घर होईल. 2027 पर्यंत. ओके. ठीक आहे. ओके. Done आणि आहे. एरिया म्हणजे कोणता, कुठे ठेवावा मॅडम? कसा ते ठेवावा असं म्हणजे नाही आता? सांगू शकत मी आता तुम्हाला. ते असं एरिया मी पर्टिक्युलर जेव्हा बर्थ टाइम बर्थ प्लेस येतं ना प्रॉपर्टी घेणाऱ्याचं, तेव्हा सांगू हं. शकतो. आता फक्त तुम्ही एरिया बदलायला हरकत नाहीये हे मी सांगू शकेन. म्हणजे प्रॅक्टिससाठी एरिया का म्हणताय? हा, प्रॅक्टिससाठीच एरिया विचारताय ना तुम्ही मला? येस येस येस. हा, तो बदलू शकता. तो कुठल्या एरियात तुम्हाला सोयीस्कर आहे तो तुम्ही ठरवायचा. बरं. हं? ठीक आहे. आणि हे काय आपण काही मला रेमेडी वगैरे काय? रेमेडीजची गरज नाही मॅम, होऊन जाणार. ओके हा, ओके रेमेडीजची गरज नाहीये, होऊन जाणार, डोंट वरी. ओके. ओके. ठीक आहे. थँक्यू सो थँक्यू. लास्ट वाल्याचं काय नाव होतं? त्याच्यानंतर आपण जाऊया. कोण बाकी, किती लोक? सुप्रिया मॅम. हा, सुप्रिया. हा, हा, बोला. हॅलो मॅडम. हा मॅडम, मला माझ्या मुलाच्या बाबतीत विचारायचं होतं. त्याची डेट ऑफ बर्थ आहे 3 सप्टेंबर 2010 आणि तो आता 10th ला आहे. पण त्याचे जे म्हणजे तो स्टडीवरती फोकस नाही करत आहे किंवा ओबे नाहीये, ॲरोगंटली बोलतो. हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि म्हणजे चुकीच्या जेवढ्या सवयी असतील तेवढ्या तो कॅरी करतो म्हणजे पटकन. मग ह्याच्यावरती काही सोल्युशन? मीन्स ही कॅनॉट फोकस ऑन हिज स्टडी ॲट एनी कॉस्ट. त्याचं गुरु प्लॅनेट खूप वीक आहे मॅम. अच्छा. किती वर्षाचं आहे आता? नाव ही इज इन 16. 16 वर्षाचा. माइंड पण खूप डायव्हर्टेड आहे त्याचं. हो हो. सो छोट्या छोट्या गोष्टींना ह्याला प्रॉब्लेम येणारच आहे. ठीक आहे. डन आहे. पडतो वगैरे काय? छोटा मोठा हो ऍक्सिडेंट? हो, झालाय आता. एक 6 महिन्याच्या पाठीमागे झालाय. दात वगैरे पण पडलेत त्याचे. मुलांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करून टेम्पररी रेमेडीज देणं ना म्हणजे खूप डिफिकल्ट असतं मॅम. त्याच्या कुंडलीमध्ये बरेच वाईट योग आहेत. आता सध्याला त्याला चण्याची डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालायला लावा, ज्या ज्या गुरुवारी तुमच्याकडनं शक्य होईल. त्याच्या हाताने गुरु खूप वीक असल्यामुळे गाईला जे काय डोनेशन करू शकताय ते करा. त्याच्या वजनाचा चारा हा खाऊ घाला. जमलं तर करा. जेवढं शक्य असेल तेवढं करा. जमलं तर गाईला चण्याची डाळ आणि गुळ खाऊ घालायला आणि त्याच्या वजनाचा चारा खाऊ घालायला. ह्याच्या बर्थडे प्रमाणे आपल्याला एकदा ह्याला प्रोटेक्शन देणं खूप आवश्यक आहे. पण आता मेजर काही गोष्टी घडू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागेल आपल्याला. ठीक आहे. ओके. आणि दुसरा प्रश्न मॅडम, माझी डेट ऑफ बर्थ 27/12/1985 आहे. एकाच बर्थडे वर 2 प्रश्न विचारायचे आहेत मॅम. एकाच बर्थडे वरती. ओके. हा, मग कुठल्या ह्याच्यामध्ये याचं करिअर होईल त्याच्याशी रिलेटेड बोलायचं.
त्याला कुठलं करिअर सूट करतंय, म्हणजे त्याचा काय मूड आहे? त्याचं 3 याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, त्याच्याचे 3 ऑप्शन्स आहेत. मग त्याला नेव्ही मध्ये जाऊ शकतो तो. नेव्ही इज गुड फॉर हर. येस. ओके ओके, नेव्ही. नेव्ही. ओके ठीक ओके आहे. ओके. थँक्यू. आणि ॲरोगंटली बोलतो त्याच्याबद्दल काही का फक्त तेवढीच रेमेडी आपण करू आता शकतो? एवढंच करा सध्याला. अच्छा, हम्म? ठीक. ओके मॅम. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, थँक्यू. विद्या मैम, विद्या मैम है यहाँ पे? यस। मैम नमस्ते। नमस्ते। मैम मेरा नाम इप्सिता है। बोलिए। मेरा डेट ऑफ बर्थ है 28 जनवरी 1994। हम्म। मैम बहुत सारा मतलब प्रॉब्लम चल रहा है लाइफ में। मेरा बताइए। शादी टूट के फिर पापा की भी डेथ हो गई, उसके वजह से मेडिकल की वजह से बहुत सारा डेथ भी हो गया है। हम्म। नौकरी भी नहीं है, तबीयत खराब है, सब कुछ मतलब ब्लंडर ही चल रहा है। ओके। तो मुझे पहले जानना है कि मेरी दूसरी शादी कब होगी और मॉनेटरी का प्रॉब्लम कब सॉल्व होगा, दोनों का। पापा की डेथ कब हुई है मैम? 2022 को 7 मई। उसके सडन हुई थी या बीमार थे? बीमार थे वो, मेरे शादी टूटने का गम की वजह से बीमार होके चले गए। तो बहुत सारे इश्यूज है अभी, बहुत मतलब ऐसे ट्राई भी किए हैं रेमेडी वगैरह। अभी मंडे को रुद्राभिषेक भी करने वाले हूँ, 21 को। कोई उनके जाने के बाद कोई शांति की पूजा की है? एक सत्यनारायण जी की पूजा की थी बरसी के बाद। नहीं। आप में पितृ शांति कुछ होती है? कुठे गेलं ते? येस, रुपाली राय मैम। थँक्यू. लास्ट टाइम मी तुमचं हे केलेलं होतं. ऑलमोस्ट 17 इयर्स मध्ये. मेरा कट गया था। हाँ। तो आप मुझे बताओ कि जब आपके पापा गए तो आपने कुछ पितृदोष शांति या कुछ ऐसे किया है? उनका क्या होता है, पूजा था ना, 11 दिन को हमारे यहाँ पे उड़िया में क्या करते हैं और बरसी में करते हैं, वो किया था। बोलते हैं ना कुछ पुष्करा लगा था। अच्छा, कितने लोगों को खाना खिलाया? वो हमेशा ही मतलब 100 150 लोग 200 लोग ऐसे कुछ थे। और जो भी खाना बचता था मैं एनजीओ में एक बार दे दी थी और दूसरे बार खाना गरीबों में ऐसे दे दी थी। मतलब कोई वेस्ट ज्यादा नहीं हुआ था, मैक्सिमम दे दी थी। अभी आप क्या कर रहे हो, जॉब? कोई नहीं, कुछ भी नहीं मैम, सब वजह से मतलब स्टॉक है। घर में भी मम्मी के साथ भैया के साथ नहीं लगता, मतलब सुसाइडल थॉट आता है। सब कुछ गड़बड़ चल रहा है। ठीक है, ठीक है। रूपाली मैम। यस रूपाली मैम, आई एम सो सॉरी। इट्स फाईन मॅम. स्पेशली फर्स्ट तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. माझी ऑलमोस्ट 17 वर्षानंतर, आम्हाला यू कुड से 22 इयर्स नंतर मला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली. अँड आय गॉट अ जॉब विच आय लव्ह. आय कुड हँडल इट ॲट दिस एज ऑल्सो. तर थँक्यू फॉर ऑल युअर रेमेडीज. आता करंटली आता माझ्या मुलासाठी मला हवंय. हॅलो. हाँ हाँ, प्लीज। माझ्या मुलासाठी त्याचा बर्थ डेट आहे 4 ऑक्टोबर 2007. हम्म। आणि त्याचं बर्थ टाइम आहे 12:45. हार्दिक राय, HARDIKRAI. हम्म। त्याचं शिक्षणासाठी आणि त्याच्या हेल्थसाठी हवं. हेल्थ मध्ये काय त्रास आहे मॅम? मॅम तो डिस्टर्ब्ड आहे, असं म्हणजे कळत नाही त्याला काय करायचंय, तसं झालेलं आहे.
ओके. विचित्र बोलतो, कशाला जगायचंय. म्हणजे जगायचं म्हणजे एंड ऍट द एंड एव्हरीबडी हॅज टू डाय हे उत्तर येते त्याच्याकडनं. तर मी खूप कन्फ्युज आहे. तसं बाकी हेल्थ वाईज इज फाईन, पण सडनली असे टॉक्स त्याच्याकडनं येतात. यस मैम, आहे. ऑल डन. थैंक यू सो मच, बहुत अच्छा लगा आप लोगों से बात करके. थैंक यू.